सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. देवगड जामसंडे नगरसेवक संजय तारकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेला गणपती म्हणजे तारकरांचा राजा. या गणेशोत्सवाला 175 वर्ष पूर्ण झाली. शतकोत्तर अमृत महोत्सवी गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धांबरोबर सामाजिक उपक्रम राबवत सुनील व संजय तारकर या तारकर बंधूंनी साकारलेला साई स्वामी महिमाचा चलचित्र देखावा तालुक्यात लक्षवेधी ठरतोय. हा देखावा पाहण्यासाठी असंख्य गणेश भक्त तारकरांच्या राजाच्या दरबार स्वागतम सुस्वागतम. गणेश दर्शनास येणाऱ्या सर्व गणेश भाविकांचं समस्त तारकर कुटुंबियांच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. शिर्डी जणू वैकुंठ, साईनाथांची जीवन यात्रा जणू दिव्य यात्रा. इथे जन्मलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला स्वतःचं अस्तित्व आहे. कुठल्याही रूपानं तो तुमच्या समोर उभा ठाकेल. त्याचा आदर करायला शिका. देव ठाई ठाई आहे. ईश्वर भक्तीची चुणूक प्रत्येकाच्याच अंगी आहे. साई म्हणतात, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. हे जग कसं आहे त्यांना काहीही ठाऊक नसतं. देवच त्याचं रक्षण करतो. अवतीभोवती त्यांचा किलबिलाट वातावरण प्रसन्न करतो. त्यांच्या संगे रमणं हीच जीवनाची यथार्थता. साऱ्या जगाला साईनाथांच्या चमत्कारांची जाणीव होण्यासाठी एका निष्पाप मुलीची निरागसता उपयोगी आली होती. पाण्याने भरलेल्या तिच्या हातातल्या पणत्यांमध्ये दीप प्रज्वलित झाल्यानंतर
एखाद्या भिकाऱ्यासारखं आयुष्य जगणाऱ्या याच साईनाथांना समाजानं देवत्व बहाल केलं होतं. पण याच दिव्य पुरुषानं समाजातल्या कितीतरी मुलांवर मायेची चादर ओढून त्यांना आपलंस केलं. कित्येकांचे आजार बरे केले. भरकटलेल्यांचं आयुष्य मार्गी लावलं. ती मुलं देखील बाबांना आपलंस मानून त्यांच्या सोबत गावभर फेरफटका मारत त्यांच्या सेवेत तत्पर असत. अशा कितीतरी निरागस मुलांसाठी श्री साई अवतार्याचा आदर्श असत. समाजाने त्यांना पुचकरून टाकण्यापूर्वीच साईनाथांच्या अस्तित्वामुळे अशा मुलांना मोकळ्या हवेत मुक्ततेचा श्वास साईबाबांनी घ्यायला शिकवलं. कारण मुलं श्री साई जीवन कथा शाश्वत आहे, निरंतर आहे. या अवतार कार्याला अंत नाही. साईनाथांच्या कथेला उपसंहार नाही. दुःखाच्या खाईत लोटलेल्या मनुष्य जातीला साईनाथांचा अमृतमय संदेश नेहमीच हितकारक ठरलेला आहे. कधी शब्दातून, कधी कृतीतून, तर कधी अवतार कार्यातून. आनंदनाथ महाराज स्वामी समर्थांचे शिष्य योगी, ज्यांनी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात समर्थांच्या मठाची स्थापना केली. या आनंदनाथ महाराजांनी स्वामींची कृपा आपल्या तपस्येच्या काव्य प्रतिभेच्या बळावर मिळवली होती. गावातले कितीतरी अज्ञानी साईबाबांना वेडा फकीर म्हणून संबोधायचे. लोकांना संमोहित करणाऱ्या या फकीराला गावातून हाकलून लावा अशी तक्रार घेऊन गावातले काही पडत मूर्ख आनंदनाथ महाराजांकडे गेले. परंतु आनंदनाथ महाराजांना बाबांची माहिती स्वामींच्या परिवारातील सेवकाकडून आधीच मिळालेली होती. साईनाथांमधला परमेश्वरी अंश त्यांनी जाणला. अल्लाह, येशू सारेच हृदयात वसतात. तरीही आपण देवादिकांच्या शोधात इतरत्र भटकत असतो आणि पश्चाताप झाला की मग त्याला स्वतः मधील देवत्वाची जाणीव होते. त्यांना ईश्वराचं साक्षात दर्शन होतं. क्षणभर त्याचा त्यावर विश्वास बसत नाही. परंतु ज्यावेळी तो आपल्या दिव्य दृष्टीने स्वतःकडे पाहतो त्यावेळी त्याला देवादिकांचं साक्षात दर्शन होतं. परमेश्वराचा साक्षात्कार होतो. साईनाथांच्या जागी साक्षात स्वामींनीच दर्शन दिलं. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उभ्या गावानं ते याची डोळा अनुभवलं. समस्त गावकऱ्यांना उद्देशून योगी आनंदनाथ म्हणाले, साधू संत येती खरा तोची दिवाळी दसरा.
शिर्डीवासियांनो, तुम्हाला आता माझ्या आशीर्वादाची गरज नाही. श्री साईबाबांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. बाबांमधला परमेश्वरी अंश म्हणजेच शिर्डी गावाला लाभलेला अस्सल हिरा आहे. आणि हा योग आपणास केवळ स्वामी समर्थ नमस्कार, माझं नाव संजय टारकर. मी विद्यमान नगरसेवक आहे. माजी उपनगराध्यक्ष देवगड जामसटे नगरपंचायत. आमच्या घरी यावर्षी विराजमान झालेला गणपती हा 21 दिवसांचा आहे. शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष 175 वर्षाची या आमच्या गणपतीला इथे या ठिकाणी परंपरा आहे. आणि यावर्षी आम्ही समाज प्रबोधनपर इथे या ठिकाणी देखावा सादर केलेला आहे. संपूर्ण इको फ्रेंडली थर्माकोल, मी नगरसेवक असल्यामुळे थर्माकोल बंदी आहे, प्लास्टिक बंदी आहे. त्याच्यामुळे त्या पर्यावरण दृष्टीचा विचार करून आपण यावर्षी इको फ्रेंडली देखावा आणि त्यातून समाज प्रबोधन आपण इथे या ठिकाणी सादर केलं आहे. साई समर्थ महिमा असा हा देखावा आहे. या संपूर्ण देखाव्यातून आम्ही समाज प्रबोधन करतो. आणि गेली 3 वर्ष आम्ही संकल्प केला होता. साई समाधी शताब्दी महोत्सव जो शिर्डीमध्ये झाला, 100 वर्ष पूर्ण झाली. आणि या साई समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त सलग 3 वर्ष आम्ही या ठिकाणी साई बाबांचे आम्ही भक्त आहोत. इथे या ठिकाणी आमचं दत्तांचं आद्यस्थान आहे आमच्या घरामध्ये. त्याच्यामुळे आम्ही सलग 3 वर्ष या ठिकाणी आम्ही साई महिमा इथे या ठिकाणी लोकांसाठी त्याचं दर्शन घडवलं लोकांना. गेल्या वर्षी माझ्या घरी साईंच्या शिर्डीवरून पादुका आल्या होत्या. यावर्षी श्री क्षेत्र अक्कलकोटवरून या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादुका आल्या होत्या. संपूर्ण 21 दिवसाच्या कालावधीमध्ये, गणेशोत्सव कालावधीमध्ये आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवतो. आणि या उपक्रमातून येथील नागरिकांना उत्तमोत्तम सजावट बघायला मिळेल, डेकोरेशन बघायला मिळेल. त्याचबरोबर माझ्या वॉर्डमधील आणि देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभागातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना विविध स्पर्धा आयोजित करून आम्ही त्या मुलांना शिक्षण, आरोग्य, त्याचप्रमाणे इतर सामाजिक गोष्टींमध्ये आम्ही असे विविध उपक्रम राबवतो. यावर्षी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. महिलांसाठी पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्याचप्रमाणे मुलांसाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम इथे या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते. त्यामध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा असेल, त्यानंतर त्यांच्या चित्रकला स्पर्धा असेल. त्याचबरोबर मुलांना सलग आपण 10 दिवस इथे या ठिकाणी ग्लोबल स्टडीज कम्प्युटर झोन देवगड या संस्थेमार्फत मोफत कम्प्युटर ट्रेनिंग कोर्स शिकवतो. आणि या संपूर्ण ट्रेनिंग कोर्समधून जी गुणवंत 5 विद्यार्थी येतील, या 5 विद्यार्थ्यांमधून आपण ज्या 5 विद्यार्थी इथे सिलेक्ट होतील त्यांना आपण त्यांची 4200 फी भरून त्यांना आपण मोफत MSCIT शिकवतो. त्याचप्रमाणे जे अपंग बांधव आहेत, माझ्या वॉर्डमध्ये जे अपंग बांधव आहेत, त्या अपंग बांधवांना आपण मोफत सायकल वाटप केली होती. आमदार नितेशजी राणे यांचे शुभ हस्ते ज्या पादुका आल्या होत्या स्वामी समर्थांच्या, त्या दिवशी आमदार नितेशजी राणे साहेब, आमचे कार्यसम्राट आमदार, माझ्या घरी आले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी
मोफत सायकलचं वाटप केलेलं आहे. असे विविध उपक्रम आपण राबवतो. विद्यार्थ्यांना आपण जे माझ्या वॉर्डमध्ये जे 2 शाळा आहेत त्या वॉर्डमधल्या शाळांना आपण मोफत पुस्तकांचं वाटप केलं होतं लायब्ररीसाठी. 1ली ते 7वी 9वी तर सगळी गोष्टीची पुस्तकं, त्याचप्रमाणे इंग्लिश आणि मराठी डिक्शनरी असे विविध समाजोपयोगी आपण कार्यक्रम राबवून संपूर्ण 21 दिवस या ठिकाणी भजन, त्याचप्रमाणे फुगड्या, ज्या पारंपरिक फुगड्या असतात त्याही फुगड्यांचं इथे आपण आयोजन करतो. विविध स्पर्धांबरोबरच इतर सामाजिक शैक्षणिक उपक्रम आपण राबविले जातात या आमच्या तारकऱ्यांच्या राजाच्या वतीनं. यावर्षी उत्स्फूर्त असं आम्हाला या 175 वर्ष असल्यामुळे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि एक समाधान वाटलं आत्मिक की या आमच्या गणेशोत्सवाबरोबरच आम्ही वॉर्डमधील किंवा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी इथे विविध उपक्रम आमच्या तारकऱ्यांच्या राजाच्या वतीनं आम्ही राबवतो. याचं खूप आत्मिक आम्हाला समाधान वाटलं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.